एक महत्वाची गोष्ट किंवा महत्वाची घटना, महत्वाच्या लाईफ मधल्या काही वस्तू असतील. कोणीतरी अनम्यूट आहे, मी को होस्ट बनवतो. सर माझी स्क्रीन दिसत नाही. ओके सर, आली सर. तुम्ही ओपन झाले सर, फक्त मग बाकी नाही दिसत आहे. ओके ओके, मी स्वतःच बाहेर पडलो होतो मीटिंग मध्ये. स्टार्ट. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू? स्क्रीन दिसते आहे? येस सर. येस सर. ओके, सगळंच बंद झालं होतं. मीठ. यासाठीच मी मगाशी ही गोष्ट करायला गेलो आणि दुसऱ्या गोष्टी झाल्या. येस, तो प्लीज अनम्यूट होऊ नका, डिस्टर्ब होईल असं काही करू नका. मी 2 लोकांना जे पहिले भेटतील मला त्यांना मी होस्ट बनवतो, जे लोक हँडल करू शकतील. ओके, चलो, मला वाटतं 2 जण सफिशियंट आहे. पुढे निघूयात आपण. हा, तर हे करत असताना का आज सकाळी जो सेशन होता त्यामधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट होता की मरण्याच्या आधी अशी कुठली गोष्ट आहे जी करायला, म्हणजे ते केल्याशिवाय तुम्हाला मरायचं नाही. मग म्हणजे प्रायोरिटी सेट करणं गरजेचं आहे की मला काय पाहिजे, काय मिळवायचंय 2 महिन्यात, 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात, मरण्याच्या आधी. आणि मग सकाळी जो लास्ट मोटिवेशनल पॉइंट होता तो असा होता की मरण्याच्या आधी अशी कुठली गोष्ट आहे जी केली नाही तर सगळं जीवन व्यर्थ झालं असं तुम्हाला वाटेल, ती गोष्ट करायला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रायोरिटी डिसाईड झाली पाहिजे, है ना. मग प्रायोरिटी डिसाईड होत नाहीये किंवा प्रायोरिटी डिसाईड होऊन पण गोल कम्प्लीट होत नाहीये, त्याचं रिझन आहे आपल्याला एक आजार झालाय, तो म्हणजे कारणे देण्याचा, है ना. इथं काय लिहिलंय वाचा, कुठला कुठला पॉइंट लिहिलाय, कोण आहे वाचणारा? हॅलो, कोण वाचणार आहे? आवाज येतोय? येस सर. येस सर. येतोय ना, मला वाटलं मी म्यूट आहे. येस, वाचा जरा फटाफट वाचा. बहानासाठी इलाज कराए, यह असफलता की बीमारी है. बहाना सायटिस, है ना. बहाना सायटिस म्हणजे आपल्याकडे कारण देण्याचं खूप मोठं फॅड आहे. सर तुम्हाला माहितीये का, माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला नाही माहिती. सर मी जरा 2 दिवस आजारी होतो, 2 दिवस पाऊस होता, है ना. 2 दिवस मला घरामध्ये आहे ना छोटस बाळ आहे त्याला हँडल करायचं, मला घरामध्ये आहे ना वयस्कर माणूस कोणतरी त्याला हँडल करायचं, मला आहे ना पैसे नाही येत, नाही तर मी राडा केला असता. मला आहे ना घरातनं बॅकअप नाहीये, नाही तर मी भयंकर मोठा माणूस झालो असतो, मी पुण्याला आग लावून टाकली असती, है ना. मला आहे ना सर ते मी एकटा पडतो घरातलं बघायला, वैरण पण मीच आणायची, ते म्हशीला खायला पण मीच द्यायचं, धार पण मीच काढायची, शेतात पण मलाच जायला लागते, है ना. मला आहे ना सर नोकरीमुळे ना वेळ नाही मिळत. पहिल्या दिवशी माणूस जॉईन होताना सांगत होता आम्हाला की सर मला नोकरी सोडायची म्हणून ओके लाईफ केअर करायचे, पण आता तोच माणूस सांगतो की नोकरीमुळे मला आहे ना ओके लाईफ केअर करायला वेळ नाही मिळत. पहिल्यांदा माणूस सांगतो बायकोला सोनं घ्यायचंय म्हणून मला बिझनेस करायचंय, है ना. मला बायकोला 10 तोळे सोनं घ्यायचंय म्हणून. काय म्हणताय? येस सर. येस सर. येस येस येस. सो मी बऱ्याच वेळाला कारण देत असतो, कळत न येस. ओके,
तर माझ्या घरामध्ये खरंच छोटं बाळ आहे, मोठा माणूस आहे, मी नोकरी करतोय, मी बिझी आहे, माझ्याकडे म्हैस आहे, माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे सोसायटीचा मी चेअरमन आहे, सगळं खरं आहे. पण मग या कारणानं ते होणार आहे का, जे मरण्याच्या आधी मला करायचं होतं हे बघणं फार महत्वाचं. राईट. मग कळत न कळत आपण एवढे कारण देत असतो की आपल्यालाच कळत नाही की आपण हँडब्रेक लावून गाडी रेस करतो. बघा, आपल्याला लक्षातच येत नाहीये की गाडी मी रेस करतोय, गाडीचा गिअर टाकलेला आहे पण हँडब्रेक काढलेला नाहीये. मग टॉप गिअर मध्ये टाका, फर्स्ट गिअर मध्ये उचला, गाडी पुढे सरकणार का? गाडी पुढे सरकणार का? नाही सर. नाही सरकणार, उलट गाडी बंद पडणार, झटका मारणार, गाडी बंद पडणार. आणि झटका मारून बंद पडलेल्या बऱ्याचशा गाड्या तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करताना बाहेर मिळत असणार. कोणी ना कोणी सांगतं ते असं झालं म्हणून माझं काम थांबलं, कोणी तो स्वतःच माणूस कुठल्या ना कुठल्या कारणाने थांबलेला असतो. अचानक त्याच्या कंपनीत काहीतरी इश्यू होतो आणि तिथनं पुढे तो सांगतो कंपनीत इश्यू झाला म्हणून, नाही तर मी तर एकदम धुतल्या तांदळाचा आहे. है ना. म्हणजे असं झालं म्हणून, तसं झालं म्हणून, घरात असं झालं म्हणून, बाहेर असं झालं म्हणून, कंपनीत असं झालं म्हणून, बॉस असं बोलला म्हणून, बायकोनी सांगितलं. म्हणजे मगाशी मी तेच सांगत होतो की बायकोला 10 तोळे सोनं घ्यायचंय म्हणून मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये येतो आणि बायकोच मला बिझनेस करू नका म्हणते, गळ्याची शपथ घातली म्हणून मी माझ्या सिनियरला सांगतो आता मला काम जमणार नाही, कारण आमच्या घरामध्ये MLM बद्दल बोललेलं पण चालत. हे झालं मल्टी लेवल मार्केटिंगच्या बाबतीत. पण जनरल लाईफ मध्ये सुद्धा आपण खूप सारे बहाणे देत असतो, है ना. उतरत्या वयामध्ये कवळी लावलेल्या दातांना बायकोला सांगण्यात काहीच मजा नाही, मी इंजिनियर झालो असतो पण असं असं झालं, मी पण करोडपती झालो असतो पण असं असं झालं. आयुष्यामध्ये पण आला की लफडा झाला. आणि मग आता आपल्याला पुढचा पार्ट कंटिन्यू करायचा यामधला. कोण वाचायला येणार आहे इथे? कंटिन्यू कोण करणार आहे इथून? हाँ सर, यस सर, प्लीज कंटिन्यू. क्योंकि सफलता का संबंध लोगों से है, इसलिए सफल होने के लिए ये जरूरी है कि आप लोगों को अच्छी तरह से समझ ले। अगर आप लोगों को ध्यान देने से देखेंगे तो आप उनसे यही सीख सकते हैं कि जिंदगी में सफल कैसे हुआ जा सकता है, और यह सीखने के बाद आप उससे अपने जीवन में उतार भी सकते हैं। अभी हाल बिना देरी के लोगों का अध्ययन गहराई से करें, और जब आप ऐसा करेंगे तो आप देखेंगे कि असफल लोगों को दिमाग की एक भयानक बीमारी होती है। हम इस बीमारी को एपेंडिसाइटिस की तर्ज पर बहानासाइटिस का नाम दे सकते हैं। हर असफल व्यक्ति में ये बीमारी बहुत विकसित अवस्था में पाई जाती है, और ज्यादातर आम आदमियों में ये बीमारी थोड़ी बहुत से ज्यादा होती है। आप पाएंगे कि बहानासाइटिस की बीमारी सफल और असफल व्यक्तियों के बीच का सबसे बड़ा अंतर होती है। सफलता की सीढ़ियों पर बिना रुके चढ़ने वाला व्यक्ति बहानासाइटिस का रोगी नहीं हो सकता, जबकि असफलता की ढलान पर लगातार फिसलने वाला व्यक्ति बहानासाइटिस के गंभीर रूप से पीड़ित होता है। अपने आसपास के लोगों के देखने पर आप पाएंगे कि जो व्यक्ति जितना सफल होता है वह उतने ही कम बहाने बनाता है, परंतु जो व्यक्ति कहीं नहीं पहुंच पाता और उसके पास कहीं पहुंचने की कोई योजना नहीं होती, उसके पास बहाने थोक में मौजूद रहते हैं। असफल लोग फौरन से बता देते हैं कि उन्होंने अमुक क्या क्यों नहीं किया, या वे उसे क्यों नहीं करते, या वे उसे क्यों नहीं कर सकते, या यही कि वो असफल क्यों है। सफल लोगों की जिंदगी का अध्ययन करें और आप उन सब में एक बात पाएंगे, असफल लोग जो बहाने बनाते हैं, सफल व्यक्ति भी वही बहाने बना सकता है, परंतु वो नहीं बना पाता, वह बनाता। मैं जितने भी बेहद सफल जिस बिजनेसमैन, मिलिट्री ऑफिसरों, सेल्समैनों, प्रोफेशनल व्यक्तियों या किसी भी क्षेत्र के अग्रणी लोगों से मिला हूं या जिनके बारे में मैंने सुना है, उनके सामने बहानों की कोई कमी नहीं थी। रूजवेल्ट अपने बेजान पैरों का बहाना बना सकते थे, ट्रूमैन शिक्षा की कमी का बहाना बना सकते थे, कैनेडी ये कह सकते थे प्रेसिडेंट बनते वक्त मेरी उम्र कम थी, जॉनसन और
आइजन हाइटर अटैक के बहाने के पीछे छुप सकते थे। किसी भी बीमारी की तरह बहाना टाइटिस का अगर वक्त यस यस, इसको कंक्लूड करते हैं। आप लोगों की समझ में आ रहा होगा, है ना, ओके आप लोगों की समझ में आ रहा होगा कि ये जो बिजनेस है, बिजनेस हो या लाइफ हो, अगर आप बहाना साइटिस की बीमारी से अगर आप मतलब वो बीमारी अगर आपको लग जाती है तो गारंटेड आप फेल होंगे। और आप अगर देखेंगे यहाँ पे जो लिखा है, सक्सेसफुल और फेल्योर लोगों में इतना ही फर्क है। सक्सेसफुल बंदा बहाना देने में उसको हिचक होती है, झिझक होती है। लेकिन जो असफल आदमी है वो बताएगा की सर मला आहे ना इंग्लिश येत नव्हतं म्हणून लफडा आहे, मी गावाकडनं आलो होतो ना म्हणून प्रॉब्लेम झाला, मी आहे ना सर ते पुणेरी ऍक्सेंट नसल्यामुळे ना मला कामाच्या ठिकाणी मला डॉमिनेट केलं गेलं। मी खूप सारी कारणं देत असतो जेव्हा जेव्हा मी असफल व्हायच्या दिशेने निघालेलो असतो। आणि म्हणून मराठीमध्ये असं म्हणतात की हिंदीमध्ये म्हणा, चला मराठीत काय म्हणतात तेही सांगेल, या तो पैसे बनाइए या तो बहाना बनाइए। पैसा बनाओ या तो बहाना बनाओ, आपको क्या बनाना है, पैसा बनाना है कि बहाना बनाना है? पैसा बनाना है। पैसा आणि मग बनाना हे पैसा और बनाना बहाने, पैसा और बहाने ह्या दोन आहे ना पैसा सवती बनाना आहेत, सवती एका घरामध्ये नांदत नाहीत ह्या। आयदर यश पैसे नाहीतर कारण, है ना, फक्त एक्सक्युसाइटीस काय म्हणू आपण त्याला, बहाना सायटिस, करणे आणि कारणे, मराठीमध्ये ज्याला आपण करणे आणि कारणे याच्यामध्ये फक्त कानाचा फरक आहे, करणे आणि कारणे। मग कारणे देत बसलो ना तर आपल्याकडनं करणेवाल्या ऍक्टिव्हिटी नाही होणार। मग करणे आणि कारणेमध्ये फक्त कानाचा फरक आहे, पण त्यांनी आयुष्यामध्ये एकदम म्हणजे काय म्हणू आपण पूर्व पश्चिम छापा काटा एवढा फरक पडतो। मग इथून पुढे आपल्याला कुठलंही कारण द्यायचं नसेल, है ना, दिलं नाही ते कारण, जर दिलं नाही किती खरं असू द्या, सर मला आहे ना 7 वाजता घरी जाऊन कुकर लावावाच लागतो, खरं आहे पण तो कारण आहे। आणि मग तुम्हाला ते नाही मिळणार जे मरण्याच्या आधी पाहिजे होतं, मग मरताना आखरी इच्छा म्हणून मरावं लागणार, है ना। आत्मा भटकायची नसेल तर सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, आणि इच्छा पूर्ण व्हायच्या असतील तर कारण बाजूला ठेवून आपल्याला काम करायला लागेल। आणि मग इथं काही एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत, कुठले, तर इथे जर तुम्ही बघितलं, है ना, खूप साऱ्या लोकांकडनं जे फेल झालेले नाहीयेत, जे सक्सेसफुल आहेत, त्यांच्याकडे सुद्धा बहाणे होते। सकाळी उठायला नाही आवडत, पुस्तक वाचायला नाही आवडत, व्हिडिओ ऑन करायला नाही आवडत, माईक अनम्यूट करून बोलायला नाही आवडत। आणि मग हे सगळे बहाणे आहेत, म्हणजे जमत नाही सर, सकाळी आम्ही बिझी असतो, सगळ्यांनाच संसार आहे। इथं कोणी अण्णा हजारे, रामदेव बाबा किंवा नरेंद्र मोदी नाहीयेत की सगळा संसार सोडून एका ध्येयाच्या मागे पडलेलो आहे आपण। सगळे संसार करत संसारासाठीच काम चाललेलं आहे, पण मग ते करताना सुद्धा आपण हजार बहाणे देतोय। मला मध्यंतरी एका डिस्ट्रीब्युटरचा फोन आला की सर काय ना मला ते वेळ मिळत नाही आणि म्हणून बीबीएफ वरनं मी ट्रॅव्हल फंडवर आलोय। तर म्हणलं की सर मॅडम आता ट्रॅव्हल फंडवरनं अजून खाली येणार, अजून खाली येणार, कारण तुम्ही आता सुद्धा म्हणताय की मला वेळ नाहीये। मग बीबीएफ ला गेल्यानंतर आता तुम्ही म्हणताय की आता वेळ नाहीये, मग तुम्ही ट्रॅव्हल फंडवरनं 5,000 बीवी आणि त्यानंतर गायब, कारण तुम्ही कारण देणं अजून सोडत नाहीये। आता तुम्हाला चीड आली पाहिजे की साला मी बीबीएफचा माणूस सुपर ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे होतो, मी खाली आलोय, मी ट्रॅव्हल फंडला आलोय। आता जर तुम्हाला राग नाही आला, आता तुम्हाला चीड नाही आली, आता तुम्हाला लक्षात नाही आलं की आपल्याला बहाना सायटिस झालेला आहे। बघा, बहाना सायटिसचा अर्थ असा नाही की कारण खोटी आहेत, कारण खरीच आहेत। इथं तुम्ही जर बघितलं ना, इथे ट्रूमॅनचं शिक्षण कमी झालं होतं, रुझवेल्टचे पाय संपले होते, राईट, काय म्हणू आपण, केनेडी हे म्हणू शकले असते की माझं वय तर फार कमी होतं प्रेसिडेंट बनताना। जॉन्सन आयझनहॉवर म्हटलं असतं की मला तर हार्ट अटॅक आला, आता मी जास्त हालचाल केली तर डॉक्टरने सांगितलंय विकेट पडेल, त्यामुळे मी आता फार आहे ना कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही। अशी कारणं यांच्याकडे पण होती। लवकर न उठण्याची कारणं आपल्याकडे पण आहेत, लवकर पुस्तक न वाचण्याची कारणं आपल्याकडे पण आहेत, कॉलला न जाण्यासाठी पावसाचं कारण सगळ्यांकडे आहे। आणि या सगळ्या कारणांमध्ये अडकणारा माणूस फेल, न अडकणारा माणूस सक्सेस, हे मी नाही सांगत, पुस्तक सांगते। आगे बढ़ेंगे, यस, इथून कोण कंटिन्यू करेल, नवीन व्यक्ती?
किसी भी बीमारी की तरह बानासाइटिस का अगर वक्त पर सही इलाज नहीं किया जाए तो हालत बिगड़ सकती है। विचारों की इस बीमारी का शिकार व्यक्ति इस तरह से सोचता है, मेरी हालत उतनी अच्छी नहीं है जितनी की होनी चाहिए। अब मैं लोगों के सामने अपनी इज्जत बचाने के लिए कौन सा बहाना बना सकता हूँ? बुरी सेहत, शिक्षा का अभाव, ज्यादा उम्र, कम उम्र, बदकिस्मती, व्यक्तिगत विपत्तियां, बुरी पत्नी, माँ बाप की गलती, परवरिश, असफलता की बीमारी से पीड़ित व्यक्ति जब किसी अच्छे बहाने को चुन लेता है तो फिर वह इसे कसकर जकड़ लेता है। फिर वह इस बहाने के सहारे लोगों को और खुद को यह समझता है कि वह जीवन में आगे क्यों नहीं बढ़ पा रहा है। येस और येस मॅडम, इथे एक मिनिट थांबूया फक्त. बघा आता आहे ना, तुम्हाला बहानासाइटिस वाली लोक ओळखायचे असतील ना, तर तुम्हाला इथं कारण दिसतील बघा, है ना. म्हणजे दर वेळेला तो असं काहीतरी शोधतो की ज्यातनं माझं काम का नाही झालं. मग माझी तब्येत बरी नव्हती, माझं शिक्षण कमी आहे, मी जरा जास्तच वय आहे, माझं जरा कमीच वय, माझं नशीबच खराब आहे, तुम्हाला माहित नाही माझ्या आयुष्यातले लोचे लपाटे किती आहेत. तुम्हाला सर, ते मला एक मध्यंतरी डिस्ट्रीब्युटर भेटला, मला म्हणे सर, तुम्हाला मीरा मॅडम सपोर्ट करतात तसं मला पण बायकोनं सपोर्ट केला असता ना, मी पण आग लावून टाकली असती पुण्याला. म्हणजे कळत न कळत तो माणूस माझं काम का नाही झालं याचं कारण शोधतोय आणि तो बहानासाइटिस मध्ये आहे. आणि जर तुम्ही ते वाक्य बोललं की असं झाल्यामुळे माझं काम होत नाही, आणि ते तुम्ही तुमच्या मनाला सांगताय, तुमच्या मनाला एकदा खरं वाटलं की वाटोळं होण्याची सुरुवात सुरू झाली. कारण कारण जो आप सोचते हो वैसा होता है, राईट. किंवा पुढे एक डायलॉग आहे बघा की माँ बाप की गलत परवरिश, तुम्हाला माहित नाही आमचं घरचं वातावरण, है ना, तुम्हाला माहित नाही सर आमच्या घरामधली परिस्थिती, तुम्हाला माहिती आहे सर आमच्या घरात आहे ना असं चालत नाही. कळत न कळत आपणच आपल्या पायामध्ये बेडी बांधतो आणि पुन्हा मला पळता नाही आलं, मला चालता नाही आलं, मला उडता नाही आलं म्हणून कंप्लेंट करत बसतो. राईट मॅडम, कंटिन्यू करा. येस, इथून कंटिन्यू करू शकता मॅडम पुन्हा. और हर बार जब यह बीमार व्यक्ति बहाना बनाता है तो वह बहाना उसके चेतन में और गहराई तक चला जाता है। जब हम उनके दोहराव की खाद डालते हैं तो विचार, चाहे वे सकारात्मक हो या नकारात्मक, ज्यादा तेजी से फलने फूलने लगते हैं। शुरुआत में तो बहानासाइटिस का रोगी जानता है कि उसका बहाना कमोवेश झूठ है, परंतु वह जितनी ज्यादा बार अपने बहाने को दोहराता है उतना ही उसे लगने लगता है कि यही सच है और यही उसकी असफलता का असली कारण है। सफलता की राह में अपने चिंतन को सही दिशा में ले जाने के लिए सबसे पहले तो आपको यह कदम उठाना पड़ेगा कि आप बहानासाइटिस से बचाव के लिए वैक्सीन लगवा ले। यह इसलिए जरूरी है क्योंकि बहानासाइटिस एक ऐसी बीमारी है जो इंसान को जिंदगी भर सफल नहीं होने देती। बहानासाइटिस की बीमारी कई तरह की होती है, परंतु मोटे तौर पर यह 4 प्रकार की होती है। सेहत का बहानासाइटिस, बुद्धि का बहानासाइटिस, उम्र का बहानासाइटिस और किस्मत का बहानासाइटिस। आइए हम देखें कि इन सब से खुद को किस तरह बचा सकते हैं। बहानासाइटिस के विचार के 4 सबसे लोकप्रिय रूप में मैं क्या करूं, मेरी तबीयत ही ठीक नहीं रहती। यह सेहत का बहानासाइटिस है, परंतु सेहत का बहानासाइटिस भी कई तरह का होता है। कई लोग बिना किसी बीमारी के उल्लेख के यूं ही कहते हैं, मेरी तबीयत ठीक नहीं लग रही है, जबकि कई लोग अपनी बीमारी का नाम जोर देकर अंडरलाइन करते हैं और फिर विस्तार से आपको बताते हैं कि उनके साथ क्या गड़बड़ है। बुरी सेहत को लेकर 1000 बहाने बनाए जा सकते हैं और उनसे यह सिद्ध किया जा सकता है कि अपनी बीमारी के कारण ही आदमी वह नहीं कर पा रहा है जो वह करना चाहता है। अपनी बीमारी के कारण ही वह बड़ी जिम्मेदारियां का बोझ नहीं ले पा रहा है, इसी कारण वह ज्यादा पैसा नहीं कमा पा रहा है, इसी कारण वह सफल नहीं हो पा रहा है। लाखों करोड़ों लोग सेहत के बहानासाइटिस से पीड़ित रहते हैं, परंतु क्या ज्यादातर मामलों में यह सिर्फ बहाना नहीं होता। जरा एक पल के लिए सोचे कि
बेहद सफल लोग भी अपनी सेहत का रोना रो सकते थे, परंतु उन्होंने तो ऐसा कभी नहीं किया। मेरे डॉक्टर मित्र मुझे बताते हैं कि इस दुनिया में कोई पूरी तरह स्वस्थ नहीं होता है। हर एक के साथ कोई न कोई स्वास्थ्य संबंधी समस्या होती है। कई लोग कुछ हद तक या काफी हद तक सेहत के बहाना साइंटिस्ट के सामने घुटने टेक देते हैं, जबकि सफलता चाहने वाले लोग ऐसा नहीं करते। मेरे साथ एक ही दिन में 2 घटनाएं हुई जिनसे मुझे यह सीखने को मिला कि अपनी सेहत के बारे में सही और गलत नजरिया क्या होता है। क्यूलैंड में मेरे भाषण के बाद 30 साल का एक आदमी मुझसे अकेले में मिला। उसने कहा कि उसे भाषण तो बहुत बढ़िया लगा, परंतु उसने यह भी कहा मुझे नहीं लगता कि आपके विचारों से मुझे कोई फायदा हो सकता है। उसने बताया मुझे हृदय रोग है और मुझे खुद का ध्यान रखना पड़ता है। इसके बाद उसने मुझे यह भी बताया कि वह 4 डॉक्टरों के पास जा चुका है, परंतु डॉक्टर उसके दिल में कोई बीमारी नहीं ढूंढ सके। उसने मुझसे पूछा कि ऐसी स्थिति में उसे क्या करना चाहिए। मैंने जवाब दिया, मैं हृदय रोग के बारे में ज्यादा नहीं जानता, परंतु एक आदमी के रूप में मैं आपको यह बता सकता हूँ कि इन परिस्थितियों में मैं क्या करता। पहली बात तो यह कि मैं सबसे अच्छे हृदय रोग चिकित्सक के पास जाता और उसकी राय को अंतिम मान लेता। आपने पहले ही 4 डॉक्टरों से चेकअप करवा लिया है और उन्हें आपके दिल में कोई खराबी जरूर नजर नहीं आई, तो अब 5वें डॉक्टर का फैसला आपको मान लेना चाहिए। हो सकता है कि आपके हृदय में कोई रोग न हो और यह सिर्फ आपके मन का वहम हो, परंतु अगर आप उसकी चिंता करेंगे तो एक ना एक दिन आपको सचमुच हृदय रोग हो जाएगा। अगर आप बीमारी के कारण में सोचते रहेंगे, उसे खोजते रहेंगे, उसकी चिंता करते रहेंगे, तो अक्सर आप इसी वजह से बीमार पड़ जाएंगे। यस, आगे। मैं आपको दूसरी सलाह देना चाहता हूँ कि डॉक्टर सिल्डर की महान पुस्तक हाउ टू लिव 365 ए ईयर पढ़े। डॉक्टर सिडलर इस पुस्तक में बताते हैं कि अस्पताल में जो मरीज भर्ती होते हैं उनमें से 3/4 लोग को दरअसल कोई शारीरिक बीमारी होती ही नहीं है। उनकी बीमारी की असली कारण मानसिक या भावनात्मक होता है। जरा सोचे, हमारे देश के 3/4 लोग सिर्फ इसलिए अस्पताल के बिस्तर पर पड़े हुए हैं क्योंकि वे अपनी भावनाओं को काबू में नहीं रख पाए। डॉक्टर सिल्डर की पुस्तक पढ़े और इसके बाद भावनाओं को मैनेज करना सीखे। तीसरी बात यह कि मैं तब तक जिंदा दिल बने रहने का निश्चय करूंगा तब तक कि मैं मर ही न जाऊं। फिर मैंने इस परेशान आदमी को वही सलाह दी जो मेरे वकील दोस्त ने मुझे कई साल पहले दी थी। वकील दोस्त की टीबी था, परंतु इसके बाद भी वह वकालत करता रहा, अपने परिवार का मुखिया बना रहा और जीवन का पूरा आनंद लेता रहा। अभी मेरे उस वकील दोस्त की उम्र 78 वर्ष की है। उसने अपनी फिलॉसफी बताई, मैं तब तक जिंदा दिल रहूंगा जब तक कि मैं मर न जाऊं। मैं जिंदगी और मौत को लेकर फालतू चिंता नहीं करूंगा। जब तक मैं इस धरती पर हूँ तब तक मैं जिंदा हूँ, तो मैं अधूरी जिंदगी क्यों जीऊं। मौत के बारे में चिंता करने में व्यक्ति जितना समय बर्बाद करता है उतने समय तक वह वास्तव में मुर्दा ही होता है। मुझे इस बिंदु पर चर्चा खत्म करनी पड़ी क्योंकि मुझे डेट्रॉइट जाने वाला हवाई जहाज पकड़ना था। हवाई जहाज में दूसरा अजीबो गरीब परंतु सुखद अनुभव हुआ जब हवाई जहाज आसमान। यस, दूसरा अनुभव सुनने से पहले हम लोग इस अनुभव को समझ लेते हैं कि आपकी समझ में आ रहा है कि बहाने कैसे दिए जाते हैं। यस और नो? यस सर, यस। सर। कई बार Yes, आप sir. ऐसे लोग देखे होंगे। yes, कई बार ऐसे लोग आपने देखे हैं। यस और नो? यस सर, देखिए।
है ना। अगला सवाल है, कई बार ऐसा हमने भी किया होगा, यस और नो। है ना, कोई एक बार करता है, कोई 2 बार, कोई बार। तो जो जितनी बार करेगा उतना उसका माइंडसेट नकारात्मक होता जाएगा और उसको रिजल्ट नहीं आएगा, वो लाइफ में आगे नहीं बढ़ पाएगा, क्योंकि वो अपने आप को कन्विंस कर रहा है। अपने माइंड को वो जो प्रोग्रामिंग देना चाहिए वो पॉझिटिव्ह नाही दे रहा, वो बोल रहा है की सर तुम्हाला माहित नाही माझ्या पायात जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी पळू नाही शकत. सर तुम्हाला माहित नाही मला आहे ना थोडं उन्हात गेलं की चक्कर येते, त्यामुळे मी आजकाल आहे ना प्रवास टाळतो. मी एका माणसाला प्लॅन दिला होता, मला म्हणे सर मी घराच्या 3 पायऱ्या उतरून पण कुठे जात नाही. बघा म्हणजे मी प्लॅन दिल्यानंतर तो मला नव्हता सांगत, म्हणजे तो फक्त नेटवर्क मार्केटिंग वाल्यांना घरातनं हाकलण्यासाठीचा डायलॉग नव्हता, तो लिटरली त्याच स्वभावाचा होता. तो म्हणे सर मी एक एक महिना हे 3 पायऱ्या उतरून जातच नाही म्हणला घराच्या बाहेर. बघा लक्षात घ्या, मग कळत न कळत आपणच आपल्या ब्रेनला ही जर गोष्ट देत असू किंवा आपल्या समोर कोणीतरी देत आहे तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की याचं काही खरं नाही, जोपर्यंत हा या बहाना सायटिस मधनं बाहेर पडत नाही. म्हणजे मी फार पूर्वी असं वाचलं होतं की विनोबा भावे, माहितीये तुम्ही नाव ऐकलंय? Yes, sir. ओके. है ना, तर विनोबा भावे ऍडमिट होते, आजारी होते, मरणाच्या दारात उभे असताना आणि उद्या मरणार आणि आज रात्री त्यांचं पुस्तक वाचण्याचा सवय होती, तर ते नर्सला सांगत होते की मला पुस्तक पकडता येत नाहीये, तुम्ही त्यातलं एक एक पान फाडून द्या, मला वाचायचंय, म्हणजे मला पुस्तक धरण्याचं त्राण नाहीये अंगामध्ये, तर मला एक एक पान फाडून द्या, मी एक एक पान वाचत जाईल. तर त्यावेळेला त्या 2 नर्स मध्ये चर्चा होती की हा माणूस उद्या मरणार आहे, एवढं नॉलेज घेऊन काय करणार आहे आता. समजा आज ह्याला ढिगानं नॉलेज मिळालं, उद्या पहाटे किंवा उद्या दुपारी, उद्या संध्याकाळी, 1-2 दिवसात हा माणूस निघणारच आहे इथनं, मग एवढं वाचून करणार काय. तर त्यावेळी त्यांचा डायलॉग असा होता की शरीराचे भोग शरीराला भोगू द्या, मला माझं काम करायचंय, माझं काम आहे नॉलेज घेणं, मग मी उद्या मरू दे, परवा मरू दे, नाही तर अमर राहू दे, है ना. आणि शरीराला जेव्हा जायचं तेव्हा तो जाणार आहे. हे असं ऐकलं की मला वाटायचं अरे अशा लेवलची खरंच माणसं असतात का, एवढे तीव्र इच्छाशक्तीवाली लोक असतात का. आणि मग जेव्हा हे लॉजिक कळालं की अरे समजा तो माणूस म्हटला की नाही नाही मला पुस्तक पकडता येत नाही, मग आज वाचू नाही शकत किंवा मी उद्या जाणारच आहे तर वाचून काय फायदा, तर कदाचित आज ही स्टोरी आपल्या तोंडी आली नसती, त्यांचं नाव निघालं नसतं. अजून बरीच कामं केलीत त्यांनी, पण एक्झाम्पल सांगतो की मला हे सांगायचं ह्या गोष्टींमधनं की ज्याला बहाणा द्यायचा नाहीये तो मरण्याच्या 1 दिवस आधी पण पुस्तक झेपत नाही, तर पान फाडून फाडून वाचतोय. आणि ज्याला बहाणा द्यायचा आहे तो माणूस सांगणार सर मी पुस्तक हातात घेतलं ना मला 10 मिनिटात झोपच लागते, मला आहे ना ते दुसरेच विचार येतात सर, मध्येच एखादा फोन येतो सर, माझी तो 2 मुलं आहेत ना सर मला पुस्तक वाचनच करू देत नाहीत सर, है ना, मी वाचायला लागलो ना ते अमुकच होतं सर, मग तमुकच होतं. एक्झाम्पल देतोय आपण की बहाना सायटिस इतक्या लेवलचा आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीला डोंगरा एवढं मोठं करतो आणि नंतर आपल्याला कळतं की अरे ज्यासाठी जन्माला आलो होतो किंवा मरण्याच्या आधी अमुक एक गोष्ट तरी केली पाहिजे, हे याच्यावर कधी विचारच नाही केला आणि मरता मरता असं वाटलं की अरे हे राहून गेलं. राईट. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी जसं जमेल तसं डिटेल मध्ये पुढे घेऊन चाललोय. हाँ, कौन पढ़ेगा इसके आगे, नया व्यक्ति. देखिए जो जितना समय बर्बाद करेगा वो मुर्दा ही होता है ना, इसके आगे पढ़ना है. यस वैशाली मैडम बोला. मुझे इस बिंदु पर चर्चा खत्म करनी पड़ी क्योंकि मुझे डेट्रॉयट जाने वाला हवाई जहाज पकड़ना था। हवाई जहाज में दूसरा अजीबोगरीब परंतु सुखद अनुभव हुआ। जब हवाई जहाज आसमान में पहुंच गया तो मुझे टिक टिक की आवाज सुनाई दी। हैरानी से मैंने अपने पड़ोस में बैठे आदमी की तरफ देखा जिसके पास से वह ये आवाज आ रही थी। वह मेरी तरफ देखकर मुस्कुराया और उसने मुझसे कहा, डरिए नहीं, मेरे पास कोई बम नहीं है, यह तो मेरा दिल धड़क रहा है। मुझे यह सुनकर हैरानी हुई, इसलिए उसने मुझे पूरी कहानी सुनाई। सिर्फ 21 दिन पहले ही उसका ऑपरेशन हुआ था जिसमें उसके दिल में एक प्लास्टिक वॉल्व फिट किया गया था। उसने बताया कि टिक टिक की आवाज कई महीनों तक
आती रहेगी जब तक कि नकली वॉल्व पर नया ऊतक नहीं आता। मैंने उससे पूछा कि अब वह क्या करने वाला है। अरे, उसने कहा, मेरी बहुत सी योजनाएं हैं। मिनेसोटा मिनेसोटा पहुंचकर मैं वकालत पढ़ने वाला हूँ। शायद मुझे किसी दिन सरकारी नौकरी भी मिल जाए। डॉक्टर ने मुझसे कहा है कि मुझे पहले कुछ महीनों तक सावधानी रखनी पड़ेगी, परंतु कुछ महीनों के बाद मेरा दिल बिल्कुल ब्रांड न्यू हो जाएगा। यस, आगे पढ़िए। ओके, चलो। तो हाँ, यस मैम, कंटिन्यू करा। हाँ? तो ये रहे स्वास्थ्य संबंधी समस्याओं के बारे में दो अलग नजरिए। पहला आदमी तो यह जानता भी नहीं था कि उसे कोई बीमारी थी भी या नहीं। उसके बावजूद यह चिंतित था, परेशान था, हार के रास्ते पर जा रहा था और आगे नहीं बढ़ने के बहाने बना रहा था। दूसरे आदमी का हाल ही में बहुत बड़ा ऑपरेशन हुआ था, फिर भी वह कुछ नया करने के लिए उत्सुक था, आशावादी था। अपनी सेहत के बारे में दोनों दोनों की सोच में कितना बड़ा फर्क था। सेहत के बहाना साइंटिस्ट का मुझे व्यक्तिगत अनुभव भी है। मुझे डायबिटीज है। जब मुझे यह बीमारी हुई, कोई 5000 इंजेक्शन पहले, तो डॉक्टर ने मुझे यह हिदायत दी थी, डायबिटीज एक शारीरिक बीमारी है, परंतु अगर इसके बारे में आपका नजरिया नकारात्मक रहेगा तो आप बहुत परेशान रहेंगे और आपकी बीमारी भी बढ़ सकती है। अगर आपके बारे में चिंता करते रहेंगे तो आपकी जिंदगी नर्क बन सकती है। यस, कंटिन्यू करिए। डायबिटीज होने के बाद मैं बहुत डायबिटीज के मरीजों के संपर्क में आया। मैं आपको बता दूं कि यह बीमारी के बारे में लोगों के कितने विरोधाभासी विचार होते हैं। एक आदमी को यह बीमारी शुरुआती अवस्था में है और वह इसे लेकर बहुत परेशान रहता है। जरा सा मौसम बदलता है तो वह घबरा जाता है, मूर्खतापूर्ण रूप से अपने आप को लवादे में छुपा लेता है। उसे इन्फेक्शन से इतना डर लगता है कि वह सर्दी खांसी वाले आदमी को देखते ही दूर भाग जाता है। वह डरता है कि कहीं वह ज्यादा मेहनत न कर ले, इसलिए वह कभी भी कुछ भी नहीं है। इसका ज्यादातर समय और मानसिक ऊर्जा इसी चिंता में बर्बाद होते हैं कि वह उसके साथ क्या क्या बुरा हो सकता है। वह दूसरे लोगों को अपनी भयानक बीमारी की सच्ची झूठी दास्तान सुना सुनाकर बोर करता रहता है। दरअसल उसकी असली बीमारी डायबिटीज नहीं है, वह तो सेहत के बहाना साइंटिस्ट से पीड़ित है। वह बीमारी को असफलता के बहाने की तरह इस्तेमाल कर रहा है, इसलिए क्योंकि वह लोगों की सहानुभूति हासिल करना चाहता है। दूसरी तरफ एक बड़ी प्रकाशन फर्म का डिवीजन मैनेजर है जो डायबिटीज का गंभीर रोगी है। वह ऊपर वाले मरीजों से यस, यहाँ तक कंक्लूड करेंगे। यस मैम, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। यहाँ तक कंक्लूड करेंगे आप। मुझे लगता है इसमें समझाने की कोई जरूरत नहीं है, बहुत आसान शब्दों में हमारे सामने ये रखा गया है। आप लोग समझ पा रहे हैं ऑथर की बातें जो राइटर बताना चाहता है? यस यस। है ना? हमारे घर में भी ऐसा होता है कि किसी का साधारण सर दर्द है तो वो पूरे घर को सर पे उठा लेगा, और कोई कैंसर का पेशेंट है फिर भी वो हंसता रहेगा, है ना? तो ये सोच का फर्क है। और जैसे आपका पॉजिटिव निगेटिव, ये सोच ही आपके विचारों को बड़ा या छोटा करती है। और इनमें जो तीन चीजें हैं बहाना साइटिस की, उसमें से एक चीज तो आपको पता चल रही कि क्या हो रहा है। ओके,
तो इसको आगे पढ़ेंगे, इसमें डिटेल जाने की जरूरत नहीं है, बहुत आसान शब्दों में विथ एग्जांपल दिया गया है। नया कोई रीडर आना चाहता है यहाँ पे? हेलो। यहाँ से कौन पढ़ने वाला है? आमीन सर बोलिए। यहाँ से पढ़ू सर, मेरा एक बहुत अच्छा दोस्त। यहाँ से जहाँ पे मैंने रेड किया, यहाँ से। हाँ ठीक है सर। दूसरी तरफ एक बड़ी प्रकाशन फर्म का डिजाइन यस। डिवीजन मैनेजर है जो डायबिटीज का गंभीर रोगी है। वो ऊपर वाले मरीज से 10 गुना ज्यादा इंश्योरेंस लेता है, परंतु वो बीमारों की तरह नहीं जीता है। उसे अपने काम में मजा आता है और वो जिंदगी का पूरा आनंद लेता है। एक दिन उसने मुझसे कहा, देखा जाए तो डायबिटीज एक समस्या तो है, पर दाढ़ी बनाना भी तो एक समस्या है। और मैं इस बारे में चिंता कर के सचमुच बीमार नहीं पड़ना चाहता था। जब मैं इंसुलिन के इंजेक्शन लेता हूँ तो मैं अपनी बीमारी को नहीं कोसता हूँ, बल्कि उस आदमी को दुआएं देता हूँ जिसने इंसुलिन की खोज की है। वाह। मेरा एक बहुत अच्छा दोस्त 1945 में जब युद्ध से लौटा तो उसका एक हाथ कटा हुआ था। इसके बावजूद जॉन हमेशा मुस्कुराता रहता था, हमेशा दूसरों की मदद करता था। मैं जितने भी आशावादी लोगों को जानता हूँ, जॉन उन सब में ज्यादा आशावादी था। एक दिन मैंने उससे काटे हुए हाथ के बारे में लंबी चर्चा की। उसने कहा, मेरा सिर्फ एक हाथ नहीं है। यह सही बात है कि 2 हाथ हमेशा एक हाथ से अच्छे होते हैं, परंतु पूरे शरीर को बचाने के लिए अगर एक हाथ काटना पड़े तो यह महंगा सौदा नहीं है। और फिर मेरी जीवन शक्ति तो अब अभी 100% बची हुई है। मैं इसके लिए कृतज्ञ हूँ। मेरा एक और विकलांग दोस्त एक बेहतरीन गोल्फर है। एक दिन मैंने उसको पूछा कि वह सिर्फ एक हाथ से इतना अच्छा कैसे खेल सकता है, जबकि दोनों हाथों से खेलने वाले ज्यादातर गोल्फर उसके जितना अच्छा नहीं खेल पाते। उसने मेरी बात का जोरदार जवाब दिया, यह मेरा अनुभव रहा है कि सही रवैया और बाह वाला आदमी गलत रवैया और दोनों बाह वाले आदमी को हमेशा हरा सकते हैं। सही रवैया और एक बाह वाला आदमी गलत रवैया और दोनों बाह वाले आदमी को हमेशा हरा सकता है। इसके बारे में कुछ देर सोचे। यह न Yes. सिर्फ गोल्फ। ठीक है सर। यस यस, थैंक यू वेरी मच अमीन सर। यहाँ पे आपने सबसे मेन स्टेटमेंट जो ये है की सही रवैया, एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि एक हाताचा माणूस सुद्धा निगेटिव्ह ऍटिट्यूड आणि 2 हातवाल्या माणसाला सुद्धा हरवू शकतो, राईट? बघा, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाला माणूस, एखादा अवयव कमी असेल, एखादा प्रॉब्लेम लाईफ मध्ये असेल, 2 आजार त्या माणसाला असतील, घरात 10 प्रॉब्लेम असतील, तरी सुद्धा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वाला माणूस बाकी सगळं असणाऱ्या माणसाला संपवू शकतो, हरवू शकतो, ओव्हरटेक करू शकतो. समजतंय तुम्हाला? येस सर, राईट. येस सर. है येस ना? सर. मग या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे लाईफ मध्ये आपल्यासाठी? काय असलं पाहिजे? पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असला. मग आपण बहाणे देत नाही, मग आपण कारण शोधत नाही, मग आपण निगेटिव्ह होत नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये काय चांगलं आहे ते शोधतो. फॉर एक्झाम्पल, इथे एक माणूस सांगे की 30 युनिट पेक्षा जास्त त्याचं इन्शुलिन घेणं चालू आहे आणि तरी सुद्धा मला डायबिटीस आहे, मलाच एकट्याला जगात इन्शुलिन का घ्यायला लागतं म्हणून तो किरकिर नाही करत. तो काय म्हणतोय? ज्यांनी तयार केलं त्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो. हा, तो म्हणतोय, अरे बरं झालं कोणीतरी इन्शुलिनचा शोध लावला म्हणून तो त्याचा आभार मानतोय. मग एक माणूस कृतज्ञ आहे, एक माणूस ग्रॅटिट्यूड मोड मध्ये आहे आणि दुसरा माणूस कंप्लेंट करतोय, मला एक हात नाहीये, मलाच का डायबिटीस झाला, मलाच कॅन्सर का झाला. आणि कळत न कळत, है ना, कळत न कळत जो माणूस कंप्लेंट मोड मध्ये हळूहळू थोडा मागे राहील आणि जो ग्रॅटिट्यूड मोड मध्ये एक हात वाला का असे ना पण त्याचा रवैया एकदम परफेक्ट आहे. मगाशी तो आर्मी मधला जो जॉन नावाचा व्यक्ती आहे तो म्हणतो की पूर्ण शरीर खराब होण्यापेक्षा एक हात कापलेला कधीही चांगला. म्हणजे एक हात
कापलं जाणं तसं ऐकायला सुद्धा डेंजर वाटतंय. आज जर आपल्याला असं विचार आलं की माझ्या बाबतीत असं घडणार असेल तर किती मोठा प्रश्न उभा राहील, किती कन्फ्युजन आहे, किती लोचा लपाटा आहे. पण जेव्हा हा माणूस म्हणतो की अरे अख्खा शरीरापेक्षा हात कापलेला कधीही चांगला, आणि त्या कापलेल्या हाताला घेऊन तो इतरांची मदत करण्याचा ऍटिट्यूड आहे, तो तेवढाच एनर्जेटिक आहे, तो तेवढाच कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्ह आहे आयुष्याकडे बघण्यासाठी. तर लाईफ मध्ये बघा, हात कापण्यापेक्षा मोठे डेंजर प्रॉब्लेम आहेत का सध्या आपल्या आयुष्यामध्ये? नाही सर. नाही सर. म्हणजे त्या लेवलचं मजबुरी नाही आपली. आपल्याला फक्त घरामध्ये कोणाला तरी सांभाळायचंय, मग ते लहान बाळ असेल नाही तर वयस्कर माणूस असेल. आपल्याला फक्त एक डोकेदुखीचा त्रास आहे, आपल्याला फक्त ब्लड प्रेशरचा थोडा त्रास आहे, आपल्याला फक्त सिनियरचा थोडा कमी सपोर्ट आहे, आपली डाऊनलाईन थोडंसं कमी काम करते, आपल्या 2 पैकी 1 डाऊनलाईन गायब झालीये है ना, आपल्याकडे फक्त एखादं प्रोडक्ट कमी असेल, आपल्याकडे फक्त एखादी क्वालिटी कमी असेल. लक्षात घ्या, आपल्याकडे काय फक्त थोडी लिस्ट कमी आहे है ना. मग त्याचे सोल्यूशन आहेत. अगर रवैया सही है तो एक हाथ से भी जीत मिल सकती है, तो 25 लोगों की लिस्ट से भी काम बन सकता है. माझ्याकडे 4 व्हीलर नाहीये, 2 व्हीलर से काम बन सकता है. लक्षात घ्या, म्हणजे अगर एटीट्यूड सही है तो बहाना हम नहीं देने वाले, और जो बहाना नहीं देते वो सक्सेस होते हैं है ना. बहाना साइटिस नहीं होगा तो यश मिळणार. राइट, पुढे निघूया. सेहत के बहाना साइटिस से बचने के 4 तरीके. आता बघा, गडबड कुठे आहे, आपल्याला प्रॉब्लेम तर कळालाय, आता सोल्युशन हे पुस्तक देणार आहे. असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही, सगळे म्हणतात. कसं नाही वागायचं त्याचं काहीतरी सोल्युशन आपल्याला इथं मिळालंय. कौन पढ़ने वाला है, फटाफट नया रीडर आगे आइए. 4 तरीके. यस गीता मैडम प्लीज वेलकम. यस. अपनी सेहत के बारे में बात न करें. आप किसी बीमारी के बारे में जितनी ज्यादा बात करेंगे, चाहे वह साधारण सर्दी ही क्यों ना हो, वह बीमारी उतनी ही बिगड़ती जाएगी. बुरी सेहत के बारे में बातें करना कांटों को देने की तरह है. इसके अलावा अपनी सेहत के बारे में बात करते रहना एक बुरी आदत है. इससे लोग बोर हो जाते हैं. इससे आपको आत्म केंद्रित और बुढ़िया की तरह बातें करने वाला समझा जा सकता है. सफलता की चाह रखने वाले आदमी अपनी बुरी सेहत के बारे में चिंता नहीं करता. अपनी बीमारी का रोने से आपको थोड़ी सहानुभूति तो मिल सकती है. और मैं शक्ति शब्द पर जोर देना चाहूंगा. परंतु जो आदमी हमेशा शिकायत करता रहता है, उसे कभी किसी का सम्मान, आदर या वफादारी नहीं मिल सकते. दूसरा है, अपनी सेहत के बारे में फालतू की चिंता करना छोड़ दे. डॉक्टर वॉल्टर अल्चरेज विश्व प्रसिद्ध मेयो क्लिनिक में एमेरिटस कंसल्टेंट है. उन्होंने हाल ही में लिखा है, मैं हमेशा फिजूल की चिंता करने वाले लोगों को ऐसा न करने की सलाह देता हूँ. उदाहरण के तौर पर मैंने एक आदमी को देखा जिसे इस बात का पूरा विश्वास था कि इसमें उसका गाल ब्लैडर खराब है. हालांकि 8 बार अलग अलग क्लिनिकों में एक्सरे के कराने पर भी उसका गाल ब्लैडर पूरी तरह सही दिख रहा था. और डॉक्टरों का कहना था कि यह सिर्फ उसके मन का वहम है और दरअसल उसे कोई बीमारी नहीं है. मैंने उससे विनती की कि वह अब मेहरबानी करके अपने गाल ब्लैडर का एक्सरे कराना छोड़ दे. मैंने सेहत का जरूरत से ज्यादा ध्यान रखने वाले सैकड़ों लोगों को बार बार जबरन ECG कराते देखा है. और मैंने उनसे भी यही विनती की है कि वे अपनी बीमारी के बारे में फालतू की चिंता करना छोड़ दे. तीसरा है, आपकी सेहत जैसी भी हो, आपको उसके लिए कृतज्ञ
होना चाहिए। एक पुरानी कहावत है, मैं अपने फटे हुए जूतों को लेकर दुखी हो रहा था, परंतु जब मैंने बिना पैरों वाले आदमी को देखा तो मुझे उस पर ऊपर वाले से शिकायत नहीं रही। इसके बजाय मैं कृतज्ञ हूँ। यस, बजाय मैं कंटिन्यू करिए। कृतज्ञ हूँ। चला इस बात पर शिकायत करने की बजाय कि आपकी सेहत में क्या अच्छा नहीं है, आपको इस बारे में खुश और कृतज्ञ होना चाहिए कि आपकी सेहत में क्या अच्छा है। अगर आप कृतज्ञ होंगे तो आपकी कई असली बीमारियां से भी बचे रहेंगे। चौथा है अपने आप को यह अक्सर याद दिलाए, जंग लगने से बेहतर है घिस जाना। आपको जीवन मिला है आनंद लेने के लिए, इसे बर्बाद न करें। जिंदगी जीने के बजाय अगर आप चिंता करते रहेंगे तो आप जल्दी ही किसी अस्पताल में भर्ती नजर आएंगे। सर नीचे पढ़ना है। यस, इसको कवर करिए। यस। परंतु मेरे पास सफल लोगों जितनी बुद्धि नहीं है, बुद्धि का बहाना साइंटिस्ट, या मेरे पास उतनी बुद्धि नहीं है, बहुत लोकप्रिय बहाना है। वास्तव में यह इतना आम है कि यह हमारे आसपास के तकरीबन 95% लोगों में किसी भी न किसी रूप में मौजूद रहता है। बहाना साइंटिस्ट के बाकी रूपों में तो व्यक्ति बढ़ चढ़कर बातें करता है, परंतु इस किस्म के बहाना साइंटिस्ट यानी बुद्धि के बहाना साइंटिस्ट में व्यक्ति चुपचाप दुखी होता रहता है। ज्यादातर लोग दूसरों के सामने यह मानने को तैयार नहीं होते कि उनमें पर्याप्त बुद्धि या समझ नहीं है, परंतु वे अंदर से यह बात महसूस करते हैं। जब बुद्धि की बात आती है तो हमसे ज्यादातर लोग दो तरह की मूलभूत गलतियां करते हैं। ओके, गलतियों के यहाँ पे आने से पहले इन 4 को कवर करते हैं पहले। यस, सबसे पहले बहाना साइंटिस्ट से बचने के लिए पहला चीज ये है कि अपनी सेहत के बारे में बातें ना करें, है ना। सेहत के बारे में बातें ना करें मतलब क्या है ना, हम लोग शुगर को, पैरालाइज को, सरदर्द को, कैंसर को, पैर ना होने का, हात न होणे का, इन चीजों के बारे में बात करते हैं आणि आपल्याला असं वाटतं की थोडी सहानुभूती मिळायला पाहिजे। तो सबसे पहली चीज ये है कि जिसके बारे में चिंता करेंगे वो चीजें ज्यादा बढ़ेंगी। हमने लोनावला में जब हमें सोनम मैम ने द सीक्रेट सीडी दिखाई थी, उसमें आपने देखा होगा कि एक एग्जाम्पल था कि मुझ पे ज्यादा लोन है, अब मेरे EMI बाउंस हो रहे हैं, मुझे इंटरेस्ट लगेगा या मेरे बाउंसिंग चार्जेस बढ़ेंगे। जब हम लोग ये सोचेंगे, अभी बात तो चल रही है सेहत के बारे में, लेकिन मैं कनेक्ट कर रहा हूं। जर मी कर्जावर बोलत राहिलो, कर्जाची चिंता करत राहिलो, हप्ते बाउन्स होण्याचा विचार करत राहिलो, तर नक्की कर्ज कमी होणार का कर्ज वाढणार? वाढणार, है ना। मग ते वाढवायचं नसेल तर सिंपल आहे, त्याच्यावर बोललं नाही पाहिजे। जो इथं फॉर्म्युला यांनी दिलाय, अपनी सेहत के बारे में बात ना करे, खत्म विषय, है ना। बात ना करे म्हणजे जनरली बात होती ती निगेटिव्हच होत असते, तर मग ती करू नका, पहिला सोल्युशन। दुसरा, फालतूची चिंता करायची नाहीये, चिंता करून अजून प्रॉब्लेम वाढणार आहे, त्यांना काही सोल्युशन मिळणार नाहीये। एक तर बोलायचं नाही, दुसरी चिंता करायची नाही। तिसरा, जे मिळालंय ना त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा फॉर्म्युला आहे ना। म्हणजे माझ्याकडचे फाटलेले बूट बद्दल कंप्लेंट करण्यापेक्षा एक कोणतरी माणूस असा आहे ज्याला पायच नाहीयेत, त्याच्यापेक्षा माझं बरं आहे, याच्यासाठी मी कृतज्ञ राहिलं पाहिजे। कदाचित ती घटना, तो प्रॉब्लेम माझ्याही बाबतीत होऊ शकला असता, आपल्या हातात काहीच नाही। मग पहिली गोष्ट त्या गोष्टींवर बोलायचं नाही, दुसरी गोष्ट चिंता करायची नाही, तिसरी गोष्ट जे मिळालंय त्याबद्दल पॉझिटिव्हली ग्रॅटिट्यूड मोड मध्ये राहिलं पाहिजे। समजतंय का? कन्फ्युजन आहे?
यस सर, यस, बिलकुल राईट. आणि सगळ्यात महत्वाचं की चौथा पॉइंट, गंज लागण्यापेक्षा झिजलेलं चांगलं, गंजून मरण्यापेक्षा झिजून मेलेलं कधीही चांगलं. आम्हाला 10वी पर्यंत, माझ्या वयाचं जे कोणी असेल त्यांना आठवत असेल, 10वी पर्यंत आपल्याला मराठीमध्ये एक धडा होता, 2 मेणबत्त्या नावाचा. आणि अशा माळ्यावर ठेवलेल्या मेणबत्त्या आहेत आणि एक दरवेळेला त्या माणसाला लाईट गेली की तो माळ्यावर हात टाकायचा आणि जी मेणबत्ती हाताला येईल ती काढायचा आणि ती पेटवायचा. ती गोष्ट अशी आहे की एक मेणबत्ती काय करायची, तिला वाटायचं अरे हा माणूस मला माळ्यावरनं खाली काढणार, मला पेटवणार आणि मी मरणार आहे. मग ती मेणबत्ती जेवढं शक्य होईल तेवढं अंग आकसून घ्यायची, काल्पनिक गोष्ट आहे, आणि ती मागे राहायची जेणेकरून मी त्या माणसाच्या हाताला लागू नये, कारण हाताला लागली की तो मला जाळणार आणि संपवणार. पण मग ती मेणबत्ती मिळत नाही, मग 5-6 म्हणजे इतर मेणबत्त्या संपतात. एक दिवशी तो माळ्यावर जाऊन बघतो तर ती जी राहिलेली मेणबत्ती तिला झुरळांनी कुतरडून टाकलेलं आहे, ती खराब झालेली आहे, ती ठिसूळ झालेली, तिचे तुकडे तुकडे चुरा झालेला आहे. थोडक्यात काय, ती मेणबत्ती पेटून जर जळून मेली असती तर उपयोगाला तरी आली असती. ती कुजून तुकडे होऊन भुगा होऊन झुरळांनी त्याचा चुराडा करून ती झिजून गेली, गंजून गेली थोडक्यात. मग गंजून मरण्यापेक्षा झिजून मरणं चांगलं आहे. तर मग मला हे होईल, मला ते होईल, मला त्रास होतोय असा विचार करून आपण ऍक्टिव्हिटी थांबवण्यापेक्षा बेझिझक, बिनधास्त, पॉझिटिव्हली कृतज्ञ होऊन आनंदी राहून आपण आपल्याला जे मिळालंय, मग 2 हातातला एकच हात असेल तर तो पण कसा वापरात येईल है ना. मला एखादा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा मी कसं स्वतःला ऍक्टिव्ह ठेवेल, ऍक्टिव्ह राहण्यावर भर देणं गरजेचं आहे. इथं चिंतामध्ये मगाशी एक मुद्दा सांगितला की काही लोकांना चिंता करून करून आजारी पडतात. कोरोना काळात तुम्ही बघितलं असेल की जो माणूस सॅनिटायझरनं आंघोळ करायचा फक्त राहिला होता, म्हणजे इतकं ते सॅनिटायझर वापरत होतं, प्यायचं राहिलं होतं, असा माणसाला कोरोना झाला. आणि जो माणूस बिनधास्त होता, कॉन्फिडंट होता, काही वेळेला तर अन्नधान्याची पाकिटे घेऊन तो मार्केटमध्ये जाऊन लोकांची सेवा करत होता, अशा माणसाला कोरोना नाही झाला. पण जे घरात बसून होतं, जे दिवसभर टीव्ही बघायचं, जे भयंकर निगेटिव्ह होतं, जे दर 2 मिनिटाला सॅनिटायझर लावायचं, फक्त आंघोळच राहिली होती सॅनिटायझरनं, अशा माणसाला कोरोना झाला. असे एक्झाम्पल पाहिलेत का आपण? यस सर. हो हो. रिझन सिंपल आहे की आपण चिंता करतो, त्या गोष्टीवर बोलत राहतो आणि माझ्याच बाबतीत असं का झालं याच्याबद्दल आपण कायम कृतज्ञता मोडवरनं कंप्लेंट मोडमध्ये जातो. राईट. मग ह्या 4 गोष्टी आहेत. काय म्हणताय? अच्छा, मला वाटलं अजून काहीतरी. म्यूट करतो अमीन सरांना. तर हे 4 मुद्दे आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे सगळ्यात डेंजरवाला कुठला? माझ्याकडे सफल बुद्धी नाहीये. बुद्धीवरनं बहाणा सायंटिस्ट हा 95% लोकांचा प्रॉब्लेम आहे. बुद्धी म्हणजे सरळ बुद्धी नाही म्हणत कोणी. कोणी म्हणतं मला बोलता येत नाही, कोणी म्हणतं की मला अमकं नाही, कोणी म्हणतं माझं शिक्षण नाही, कोणी म्हणतं मला मी गावाकडनं आलोय. कळत न कळत आपण त्या बाबतीतचे बरेचसे इथं बुद्धीवरनं देणारे जे गोष्टी आहेत ते देत असतो. आता त्याच्यामध्ये नेक्स्ट वाचायला कोण येणार आहे त्याच्यामधले जे डिटेलिंग आहे ते बघू आपण पुढे जाऊन. येस मॅम, कंटिन्यू करा, इथून सुरू करा. कुठे गेल्या? अरे सुमंगला मॅडम रेंजच्या बाहेर गेल्या का? बरं, वाजले किती बघा जरा. सर सर 9:05 झाले. जास्तच झालं का? हो सर. ओके ओके. सुमंगला मॅडम, आपण एक काम करूयात. यस यस. उद्याची सुरुवात तुम्हीच करणार आहात, तुम्ही तयारीत राहाल आणि 1-2 रिव्ह्यू घेऊया आणि आपण फटाफट इथनं एंड करूयात, कारण मला असं वाटलं 9 वाजून गेलेत, मला लक्षात नाही आलं. येस, कोण 2 जण आहेत जे रिव्ह्यू द्यायला तयार आहेत? पटाक्कन याल. तुम्हाला जे समजलं, जे तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे, इथून पुढे मी माझ्यात हे बदलणार आहे, हे सांगायला कोण पुढे येणार आहे? या. हा सर. येस, गीतांजली मॅडम प्लीज वेलकम. ज्यांचा हँड रेज असेल त्यांना बोलवणार आहे मी. यस, थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी. आज बुक रिडिंग मधून हे शिकायला भेटलं की आपण पण कधी ना कधी छोट्या छोट्या गोष्टींचे बहाणे देतो
टीम मध्ये पण लोकांकडून म्हणजे लोकांनी दिलेले बहाणे किंवा टीम मधल्या लोकांनी दिलेले बहाणे आपण ऐकतो किंवा आपण आपल्या जीवनशैलीमध्ये पण आसपासचे लोक किंवा घरामध्ये पण बहाणे देतो. तर ते शिकायला भेटलं की बहाणे द्यायचे नाही आणि जी पण परिस्थिती आहे किंवा त्यामध्ये पॉझिटिव्ह राहून जे आहे ते म्हणजे कृतज्ञता व्यक्त करून पॉझिटिव्ह ग्रॅटिट्यूडने विचार करून काम करायचं आणि बहाणे द्यायचे नाही. आणि थँक्यू सर. येस, थँक्यू व्हेरी मच. बहाणे द्यायचे नाहीत, जी आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे सरकणे म्हणजे मोठा विचार आहे. सेकंड हँडरेज आहे, त्यांना आपण इथं बोलवणार आहे आणि आजची मीटिंग एंड करणार आहोत. जयश्री गायकवाड मॅडम, प्लीज वेलकम. थँक्यू सर, मला संधी दिल्याबद्दल. सर, मला त्याच्यातला एक जो शुगरवाला मुद्दा आहे तो जास्त आवडला की ज्यांनी इन्शुलिन बनवलं त्यांची कृतज्ञता व्यक्त केली त्यांनी. तर माझ्याही घरात माझ्या मिस्टरांना शुगर आहे, पण ते खरंच सर नेहमी पॉझिटिव्ह सांगत असतात. कुणी जर विचारलं तुम्हाला शुगर नाही, मला थोडीशी शुगर आहे, म्हणजे त्यांची शुगर जरी जास्त असली ना तरी पण ते सांगतात मला शुगर नाहीये, मला थोडीशी, म्हणजे ते इतके पॉझिटिव्ह आहेत. आणि खरंच ते म्हणजे जास्त जरी शुगर असली ना तरी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवून आणि काय म्हणतात त्याला अगदी निरागसपणे ते फ्रेश आणि त्यांचा खरंच ऍटिट्यूड खूप छान असतं त्या बाबतीमध्ये. तर मला वाटतं कदाचित मी इथं कधीतरी त्यांना निगेटिव्ह केला असेल, ते नेहमी पॉझिटिव्ह राहतात. आणि भाऊ नाही हो, म्हणजे ते कधी जर समजा गोड खाणार असेल तर मी अशी बोलते त्यांना, याव तुम्हाला शुगर, तुम्ही असं काय करताय? ते म्हणतात, अरे नाहीये मला शुगर, मला थोडीच आहे. म्हणजे हा मुद्दा मला तिथं थोडासा क्लिक झाला की खरंच मी इथून पुढे ह्या बाबतीत पॉझिटिव्ह राहील सर. आणि आपण ते घोगत राहिलं ना तर ते खरंच वाढत जातं. तर हा मुद्दा मला जास्त इथं भावला. तर हे बोलण्याची खरंच मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद सर. येस, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू व्हेरी मच. काही जणांचे रिव्ह्यू नक्की असतील, पण आज आपल्याकडे वेळेची कमी आहे. सो ज्या गोष्टी आज आपण शिकलोय त्या सगळ्या गोष्टी आपण वापरायला सुरू करूया आणि आज इथे थांबूया. उद्या पुन्हा सिस्टीम मध्ये भेटणार आहे 7 वाजून किती मिनिटांनी? 55. विनरसाठी 7 वाजता. ज्यांना ओके इन्स्पायरला यायचं ते 7 वाजता येऊ शकतात आणि आलं पाहिजे असं आमचं आग्रह आहे, हट्ट नाहीये. पण तिथं बरंचसं नॉलेज मिळणार आहे. नॅशनल लेवलला काय चाललंय सगळ्या गोष्टी अपडेट मिळत राहतील. सो थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय ओके लाईफ केअर, जय जय टीम विनर. बाय बाय ऑल ऑफ यू. थँक्यू ऑल ऑफ यू.